मी जर उभा राहिलो तर तुम्हाला सांगतो सगळे देशोधडीला सगळे आरटीओ सस्पेंड होसाल, ध्यानात ठेवा. हा, अलग लक्षात. या शेतकऱ्याच्या गाड्या धरून काय भेटणार आहे तुम्हाला? 10,000 आणि 20,000 पावती फाडायली तुम्ही त्याच्याकडून. सातत्याने चर्चेत असणारे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. यावेळी एका आरटीओ अधिकाऱ्याशी झाल्याचा दावा करण्यात येणारी त्यांची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ऑडिओमध्ये बांगर हे संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारताना आणि नागरिकांच्या तक्रारींबाबत नाराजी व्यक्त करताना ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान या ऑडिओ क्लिपची सत्यता अद्याप अधिकृतपणे पडताळण्यात आलेली नाही. तसेच या प्रकरणावर संबंधित आरटीओ विभाग किंवा संतोष बांगर यांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे व्हायरल होत असलेल्या दाव्यांबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले जात आहे. संतोष बांगर हे आपल्या आक्रमक शैलीमुळे यापूर्वीही अनेकदा चर्चेत आले आहेत. प्रशासनातील अधिकाऱ्यांना जाब विचारणे, स्थानिक प्रश्नांवर थेट भूमिका घेणे आणि त्यातून निर्माण होणारे वाद यामुळे त्यांची राजकीय शैली नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळे ही नवी कथित ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. नेमकं या ऑडिओ क्लिपमध्ये काय संभाषण झालं आहे? संबंधित अधिकाऱ्याला कोणत्या मुद्द्यावरून जाब विचारण्यात आला आणि या प्रकरणावर अधिकृत भूमिका काय येणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नमस्कार, आमदार बांगर बोलायलो. नमस्ते सर. ते कोण आरटीओ आपल्याकडं? आम्ही मुंबईचे स्क्वॉड आहे सर. अरे बराबर आहे, पण हे गाड्या तुम्ही धरायला लाईनच्या गाड्या धरा ना. हा, या गरीब लोकांच्या गाड्या धरता का तुम्ही? ज्या लाईनच्या गाड्याकडे तुमच्या पावत्या तुमचे पासबुक असतात त्या गाड्या पकडता का तुम्ही? मुंबईचा स्क्वॉड असो का कुठेलचा स्क्वॉड असो, ते कोण तुमचा आरटीओ आहे त्याला सांगत आहे. नाही तर मग मी रोडवर उभा राहील आणि सगळ्या लाईनच्या गाड्या तुमच्या पटापट 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 सगळ्या धरून देईल, ध्यानात ठेवा. या गोरगरीब लोकांच्या शेतकऱ्याच्या गाड्या धरू नका तुम्ही. हाँ सर, मेरे पे बहुत गुस्सा कर रहे सर. ये लो बात सर, ये लो सर फोन ये आमचा काम सर. हॅलो, आरटीओ साहेब, हा बोला साहेब. तुम्हाला कृपया करून हात जोडून विनंती आहे, ध्यानात ठेवा. तुम्ही गोरगरीब लोकांच्या गाड्या पकडू नका. तुम्हाला जर गाड्यात पकडायच्या असतील, तुमचं मुंबईचं स्क्वॉड जर असेल तर तुम्ही लाईनच्या गाड्या पकडा. त्या लाईनच्या गाड्या जर मी जर उभा राहिलो तर तुम्हाला सांगतो सगळे देशोधडीला सगळे आरटीओ सस्पेंड होसाल, ध्यानात ठेवा. हा, अलग लक्षात. या शेतकऱ्याच्या गाड्या धरून काय भेटणार आहे तुम्हाला? 10,000 आणि 20,000 पावती फाडायली तुम्ही त्याच्याकडून. नाही नाही, आम्ही साहेब मुंबईवरून आलोय. अरे कुठून मुंबईवरून आले? तर तुमच्या माहितीसाठी काय बाहेर देशातून आले का? इथूनच आले ना. आम्हाला त्या बाकीच्या विषयाचा काही विषय नाही. नाही, पण इकडे आहे का? तुम्हाला कृपया करून हात जोडून विनंती आहे, तुम्ही हे या गोरगरीब लोकांना सतू नका, शेतकऱ्यांना. लाईनच्या गाड्या तुम्हाला जर तुमचं कोरमच पूर्ण करायचं असेल तर तुम्ही लाईनच्या गाड्या पकडा. तुम्हाला वरून शासनाने दिलेत ना आदेश, तर त्या आदेशाचा पूर्णपणे काटेकोरपणे तुम्ही पालन करा. या लोकांच्या गाड्या घालून काय फायदा आहे तुमच्या माहितीसाठी? शेतकऱ्याचा माल उचलायचा, शेतकऱ्याचं हे करायचं, सोडून द्या ती गाडी प्लीज. तुम्हाला हात जोडून विनंती आहे. ठीक आहे, ठीक आहे साहेब, ठीक आहे.